तर भाजपा आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। देशमुख कुटुंबियांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती त्यांनी केली। सोबतच आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी केल्याचं धस यांनी सांगितलं। सर्व त्यांच्या मातोश्री असतील, आमच्या वहिनी असतील, आमची मुलगी असेल आणि जे काही नातेवाईक आणि बाहेरचे बी काही मानेवाडीसारखी मंडळी आणि आमचे मस्सा जोगकर यांनी जे हे आंदोलन 2 दिवस केलेलं आहे, तर तुम्हाला क्लेश झालेला आहे, क्लेशकारक आहे। आंदोलन करणं एवढी सोपी गोष्ट नाही। हे बोलायला सोपं जातं, परंतु ज्याला जे सहन करावं लागतं ते त्यालाच कळतं। हे क्लेशकारक आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं अशा प्रकारची मी विनंती करतो। आणि जे जे म्हणून तुमची भावना आहे त्या प्रत्येक भावनेबरोबर मी स्वतः आहे एवढं नम्रपणे की यांना सहआरोपी करण्याच्या ऐवजी, कारण यांना सहआरोपी करण्यामध्ये मेन आरोपींना त्याचा लाभ होऊ नये हे सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे। यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा आणि भविष्यामध्ये दुसरा संतोष अण्णाला, जे संतोष अण्णाला या लोकांनी उद्योग केलाय असा दुसऱ्याच्या बाबतीत करायला सुद्धा कोणी धाजावू नये, म्हणून हे जे लोक आहेत यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा अशी मी स्वतःच मागणी करतो। तर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अजूनही आरोपी मोकाट असून आमदार सुरेश धस यांनी उर्वरित कारवाईसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं आहे। पत्रात कृष्णा आंधळेच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे, तसंच मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी ही विनंती पत्रात करण्यात आली आहे। आपण बघतोय की आता मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी धसांनी एक पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, आणि सोबतच त्या आरोपी त्याला देखील लवकरात लवकर अटक करावी अशी ही मागणी करण्यात आली।